राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17व्या वर्धापन दिनाचा सोहळा मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला। यावेळी केलेल्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं। मोदी सरकारच्या 2 वर्षांच्या काळात कृषी उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा पवारांनी केला। याचा रोजगार निर्मितीवर परिणाम झाल्याचंही पवारांनी नमूद केलं। गेल्या काही काळापासून देशात मोदी लाटेची चर्चा असती तरी आता ती ओसरत असल्याचा टोला पवारांनी लगावलाय। या 2 वर्षांमध्ये देशाच्या शेती उत्पादनाचं अन्नधान्याचं उत्पादन घटलं। सुदैवानं यापूर्वी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी देशामध्ये कष्ट केले, उत्पादन वाढवलं, साठे भरपूर आहेत, त्यामुळे त्याची चिंता देशाला जाणवत नाही। पण यांच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन घटलं। ही पहिली जमेची बाजू भाजपवाल्यांची। जगातला एक महत्वाचा निर्यातदार म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जायचं। अनेक गोष्टींची निर्यात भारतातनं होत होती। देशाच्या परकीय चलनामध्ये भर पडत होता। तुम्ही गोदीच्या आजूबाजूला गेलात तर आजही आपल्याला अनेक गोष्टी परदेशामध्ये जाताना दिसतात, पण त्याचं प्रमाण घटलं, निर्यात घटली आणि त्याचा दुष्परिणाम या देशात बाहेरून येणाऱ्या संपत्तीवर विपरीत झाला। या भाजप सरकारच्या 2 वर्षाची ही उपलब्धी या पुढे बघायला। अन्नधान्य घटलं, निर्यात घटली। निर्यात घटली याचा अर्थ कारखानदारीचं उत्पादन घटलं, आणि कारखानदारीचं उत्पादन घटलं याचा अर्थ रोजंदारी कमी होण्याची प्रक्रिया सुरू आहे। आणि असं बघतो या 2 वर्षात रोजंदारी वाढलेली नाही, बेरोजगारी वाढली, हे चित्र देशाच्या समोर बघायला मिळते। आणि मग या 2 वर्षाची कमाई काय? कमाई हीच आहे, आणि त्याचा परिणाम म्हणजे कोणी काही म्हणून की मोदींची लाट आहे। सुरुवातीला होतं चित्र तसं, पण ही मोदींची लाट आता उसळायला लागली। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बाहेर जावं, लोकांना भेटावं, आमची काही तक्रार नाही। अमेरिकन काँग्रेसच्या समोर त्यांनी काही भूमिका मांडली, आमची काही तक्रार नाही त्याची। पण जी भाषणं केली जातात ती प्रामुख्यानं भारतीयांच्या समोर केली जातात। आणि भारतीयांच्या समोरची भाषणं करत असताना नजर परदेशामध्ये नाही आहे। त्या भाषणांच्या वेळा सुद्धा अशा पद्धतीने ठरवल्या जातात की या ठिकाणी टेलिव्हिजनवर लोकांना बघायला मिळतील, आणि भारतातल्या जनतेला वाटतं काय धोरण आहे, आमचा गडी इंग्लंडमध्ये जाऊन बोलतोय, आमचा गडी फ्रान्समध्ये जाऊन बोलतोय, काय पब्लिक जमलं, आज पब्लिक होतं कुठलं? पब्लिक बसलेलं होतं ते भारतीयांचंच होतं। कुठेही भारतीयांचा नेता जर परदेशामध्ये गेला तर तिथे असणारे भारतीय एकत्र जमतातच, कारण आपला माणूस आला, आपल्या देशात आला। आणि आतापर्यंतची पद्धत काय होती? भारताचा पंतप्रधान देशाच्या बाहेर ज्यावेळी जातो किंवा भारताचा राष्ट्रपती देशाच्या बाहेर जातो त्यावेळी तो संबंध देशाचा असतो। भाजपचा पंतप्रधान म्हणून जात नाही, भारताचा पंतप्रधान म्हणून जातो। 100% भारताच्या लोकसंख्येचा प्रतिनिधी म्हणून जातो, आणि तो भारताच्या हितसंबंधाची जपणूक करणारा नेता म्हणून जात असतो। हे जातात त्या ठिकाणी भाषण काय देतात? सोनिया गांधीला शिव्या दे, काँग्रेसला शिव्या दे, विरोधकांना शिव्या दे, आणि मी काहीतरी वेगळं करतो या प्रकारचं चित्र। भारताच्या बाहेर गेल्याच्या नंतर आतापर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये असं कोणी कधी सांगितलं नाही की बाहेर जाऊन त्यांनी आपल्या देशातल्या काही घटकांच्या संबंधीची निंदा नालिस्ती करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली, आणि पहिल्यांदा केले।
आणि ते त्यांच्याकडून गेले. काल आलं पेपरमध्ये छापून की 7 वेळेला अमेरिकेमध्ये गेले, ओबामाची 7 वेळेला भेट झाली. अशी गमतीची गोष्ट आहे. ओबामांचे आता दिवस काही राहिले, त्यांचा कालखंड संपला. तिथला कायदा वेगळा आहे. 2दाच राष्ट्रपती होता येतं, पुन्हा नाही. त्यांची दुसरी वेळ आता संपत आली. त्याला अमेरिकेमध्ये काय म्हणतात फुफुबाई, लेमडक. ओबामा ही जर वर्ड ऑफ रिटायरमेंट, आणि अशा वेळी तिथल्या सरकारला काहीतरी म्हणतात लेमडक का काय म्हणतात, लेमडक म्हणजे लेमडक याचा अर्थ आता तिथं काही शिल्लक राहिलेलं नाही, त्याच्या हातात काय अधिकार राहिलेले नाही. आता तिकडे जायचं, घरला जायच्या संबंधीचा कालखंड आता झालाय. आणि अशा वेळेस त्याला काही कोणी सांगत नसतं. आणि हे आपले गेल्याच्या नंतर आम्हाला बघायला काय मिळतं, पहिली गळा भेट. आणि गळा भेटच्या नंतर मग भागवतांच्या पासून सगळे सांगतात काय म्हणजे वजन आहे. अमेरिकेचा पंतप्रधान गळ्यात कोण, आता तो घरला चाललाय. आणखी थोड्या दिवसांनी गेल्यानंतर त्याला कोण भेटतं का नाही याची त्याला चिंता आहे. त्यामुळे जाता जाता आपण तो गळा भेट करून जातो, यापेक्षा दुसरं काही नाही. माझी परदेशाला जायला विरोध नाही, जरूर जावं, देशाची भूमिका मांडावी. पण देशातली अंतर्गत परिस्थिती काय हे प्रथम बघण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. गेलं वर्षभर आपण बघतो विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये संकट आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळात होरपळून निघालेला मराठवाडा, ही परिस्थिती आपण बघतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. सोलापूर असो, सातारचा काही भाग असो, सांगली जिल्ह्याचा काही भाग असो, पुणे जिल्ह्याचा, नगर जिल्ह्याचा, नाशिक जिल्ह्याचा काही भाग असो, ही स्थिती. आणि सगळ्यात वाईट परिस्थिती मराठवाड्याची. वर्षभर चाललं, पिण्याच्या पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी आमची कमतरता आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला सुप्रियानी का आणखी कोणतरी. रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली आणि त्याचं फक्त कौतुक करण्याच्याबद्दलची भूमिका बजावली. पण लोकांचा भुकेचा प्रश्न, शेतकऱ्याचा शेतमजुराचा शेतीचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न, याच्या कुठल्याही गोष्टीच्या मध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका ना राज्यकर्त्यांनी घेतली, ना केंद्र सरकारने, ना महाराष्ट्राच्या सरकारने. ही चित्र आपण वर्षभर पाहतोय. आणि नेतृत्व भारताच्या बाहेर दौरे करतंय, गळाभेटी करतंय आणि सांगतात की आम्ही याच्यामध्ये प्रचंड कमावलं. तिकडे कमावलं असेल, इकडे गमावलं. आणि सामान्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आत्महत्या केल्या, किती आत्महत्या केल्या मी आखरी माहिती मिळवली. 1007 कुटुंबांनी औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड म्हणजे सगळे जिल्हे 1007 कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखांनी आत्महत्या केली. आणि सरकारने धुमकून बघायचा हा निकाल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.